वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता. आणि आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशी, ज्याला आपण म्हणतो मोक्षदा एकादशी, म्हणजेच काय तर गीता जयंती. आजच्या दिवशी कुरुक्षेत्रावर किम कर्तव्य मूढ झालेला अर्जुन आणि त्या अर्जुनाला यथार्थ मार्ग, ज्ञेय मार्ग दाखवण्याकरिता म्हणून भगवंतांनी जो उपदेश त्या ठिकाणी केला, तोच उपदेश भगवान वेदव्यासांनी महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये 700 श्लोकाच्या माध्यमातून जीवमात्राचं कल्याण व्हावं या अनुषंगाने ग्रथित करून ठेवला. त्यालाच आपण म्हणतो श्रीमद भगवत गीता. आणि म्हणून कलियुगामध्ये मनुष्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विस्तरई हे सांगितले की आपल्या जीवमात्राला आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त गीता सुगीता कर्तव्या. जी गीता आहे या गीतेचं अनुष्ठान, गीतेमध्ये जी काही तत्व सांगितलेली आहे ही संपूर्ण तत्व आहेत. त्या ठिकाणी जीवन जगण्याची मूल्य सिद्धांत जो आहे हा गीतेने आम्हाला सांगितला. आणि म्हणून त्याचा असणार पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून धर्मक्षेत्रे हा पहिला त्या ठिकाणी येणारा श्लोक आणि शेवटी येणारा श्लोक धृतिर्मम, की अशा प्रकारे मम आणि पहिल्यातला धर्म असे दोन शब्द एकत्रित केले तर माझा धर्म म्हणजेच काय, मनुष्य मात्राचा असणारा वास्तविक धर्म कोणता हा गीतेने आम्हाला सांगितला. आणि म्हणून त्या प्रकारे तो धर्म प्राप्त करण्याकरिता त्या ठिकाणी मग कशा प्रकारे आपलं जीवन आपण धर्माच्या अनुषंगाने किंवा त्या उत्तम क्वालिटीज गीतेमध्ये धर्माच्या अनुषंगाने सांगितलं. उत्तम क्वालिटी ज्या आहेत दुसऱ्या अध्यायात सांगितल्या, 13व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये हे जे काही सांगितलं त्या ठिकाणी अमानित्व, अदंभित्व या क्वालिटीज आहेत. या चांगल्या प्रकारच्या क्वालिटीज मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्राप्त करतो त्यावेळेस निश्चितपणे तो त्या परमेश्वर तत्वाला प्राप्त करून घेतो. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करण्याच्या अनुषंगाने ही गीता भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुन त्या ठिकाणी निमित्त मात्र आहे, अर्जुनाला निमित्त केलंय. आणि त्या ठिकाणी मोह आणि माया आपण सगळे जे आहे मी आणि माझं, त्या मी आणि माझ्यामध्ये आपण सगळे अडकलेलो आहोत. आणि म्हणून मी आणि माझं हा जो विषय आहे यातून बाहेर पडायचा असेल तर मीच वास्तविक स्वरूप जे आहे ते वास्तविक स्वरूप जाणणं महत्वाचं. आणि म्हणून ते मीच वास्तविक स्वरूप ममै वांशो जीवलोके अशा प्रकारे भगवंताने त्या मीच असणारं स्वरूप काय तर मीच सर्वत्र वासुदेव सर्वम जो आहे या संपूर्ण जगतामध्ये, चराचर जगतामध्ये फक्त मीच व्याप्त आहे. अशा प्रकारे त्या मीच स्वरूप त्या ठिकाणी सांगून अशा प्रकारे जो आगंतुक धर्म जे मानलेले आहेत ते सगळे आगंतुक धर्म सोडून सर्व धर्मान परित्यज्य हा सिद्धांत माम एकम त्या आत्मतत्वालाच काय होईल शरण जातो. अहम त्वा सर्व पापेभ्यो, की त्याच वेळेस तू केलेल्या सर्व कर्मापासून मोक्षयिष्यामि मा शुचः, की त्याच वेळेस मी तुला काय होईल मोक्षापर्यंत घेऊन जाईल.
म्हणजेच जीवदशेपासून शिवदशेपर्यंतचा असणारा जो प्रवास, त्या प्रवासामध्ये जी काही साधकाला अपेक्षित आहे, ही सर्वच्या सर्व साधना कशा प्रकारे साधना केली पाहिजे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःख. कशा प्रकारे आपलं आचरण युक्त पाहिजे. म्हणजेच अशा प्रकारे साधक साधना करताना ती साधना कशा प्रकारे केली पाहिजे, आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज साधकामध्ये पाहिजे. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा जो विषय या ठिकाणी सांगितला, या सगळ्या क्वालिटीज सांगितल्या. या जोपर्यंत क्वालिटी आपल्यामध्ये येत नाही, साधकामध्ये हे सद्गुण, दैवी गुण, संपत्ती ही जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये वाढत नाही, तोपर्यंत ते परमेश्वरी जे तत्व या ठिकाणी आहे, त्या परमेश्वरी तत्वाचा साक्षात्कार होणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या परमेश्वरी तत्वाचा साक्षात्कार याच अंतःकरणामध्ये जर प्राप्त करून घ्यायचा असेल, तर ह्या ज्या क्वालिटीज सांगितल्या, अमानित्वादी, या सर्वच्या सर्व साधकाने आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त केला, तर निश्चितपणे त्याला तो परम पुरुषार्थ, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, यद्गत्वा न निवर्तन्ते, त्या ज्या लोकांमध्ये गेल्यानंतर तद्धाम परमम मम, परमेश्वराचं असणारं ते परमधाम, ते परमधाम त्या साधकाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं ते भगवंताचं असणारं परमधाम प्राप्त करावयाचं असल्यास साधकाला भगवंताने अत्यंत साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये सर्व शास्त्राचं असणारं सार ज्या ठिकाणी गीतेच्या माध्यमातून सांगितलं, आणि त्याच भगवद्गीतेची असणारी आजच्या दिवशी उपदेश त्या ठिकाणी केला. आणि म्हणून आपण सर्वत्र आज हा गीता जयंतीचा असणारा उत्साह, हा उत्सव अत्यंत आनंदात साजरा